दुःखद. भारतीय संगीताचा स्वरमयी प्रवास थांबला. आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन. मुंबई. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळातील एक अतुलनीय व्यक्तिमत्व आणि हजारो गाण्यांना आपल्या चिरतरुण आवाजाने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले म्हणजेच आशाताई यांचे आज 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाचा अंत झाला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. मिळालेल्या माहितीनुसार आशाताईंना थकवा आणि श्वसनाच्या त्रासामुळे शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांना दिले. डॉक्टरांच्या मते वाढत्या वयामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण झाल्या होत्या आणि अवयव निकामी झाल्याने ही दुःखद घटना घडली. अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार. अंतिम दर्शन सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आशाताईंचे पार्थिव लोअर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच कासा ग्रँडे येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. अंत्यसंस्कार उद्या सोमवारी सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 8 दशकांचा देदीप्यमान प्रवास. 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंनी 80 वर्षांहून अधिक काळ भारतीय रसिकांच्या मनावर राज्य केले. 11,000 पेक्षा जास्त गाणी गाऊन त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले होते. विविधता. भावगीते, भक्तिगीते, शास्त्रीय संगीत, लावणीपासून ते पाश्चिमात्य धाटणीच्या पॉप गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकार लीलया पेलला. सन्मान. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते. देशभरातून श्रद्धांजलीचा ओघ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांसह चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आशाताईंच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशाताईंचा आवाज भारताची ओळख होता, तो कायम आपल्या स्मरणात राहील, अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.